संघामध्ये ही लढत असेल। संयुक्त स्फोट संघाचे संगणक कल्पेश पाटीलने नाणेफेकीचा कॉल प्राप्त केला होता, क्षेत्ररक्षक स्वीकारलं होतं आणि दोन्ही संघांच्या माहितीसाठी हा सामना प्रत्येकी 5 षटकांचा आहे। पहिला षटक हा मॅन्डेटरी पॉवर प्ले असेल। तर सलामी जोडी खेळपट्टीवर संकेत आणि गुड्डो आणि पहिल्या षटकाला सुरुवात करतोय गोलंदाज योगेश राईट आर्म ऑन द विकेटने। पहिला चेंडू लीडिंग आहे, चेंडू हवेत आहे, क्षेत्ररक्षक चेंडूच्या खाली सॉफ्ट डिस्मिसल, पहिल्या चेंडूवर फलंदाज बाद। शिरता शेख यांच्याकडनं मात्र झेल टिपला गेला। कव्हरच्या दिशेमध्ये आपण पाहू शकता एक सोपा झेल होता आणि पहिल्या चेंडूवर या ठिकाणी मात्र गोलंदाज गडी बाद करतो। लक्षात घ्यायचं आहे या स्पर्धेमध्ये चेसिंग आणि ड्रेसिंग ही कंपल्सरी आहे। आणि या ठिकाणी संयुक्त स्फोट संघाची ड्रेसिंग कंपल्सरी नसल्यामुळे नक्कीच संयुक्त स्फोट संघाला 2 धावांची पेनल्टी ही अलाउन्स केली जाते। जबरदस्त फटका इनफिल्डच्या डोक्यावरून मात्र फटका केला जातोय। चेंडू अतिशय वेगाने जातोय सीमेरेषेकडे। जोपर्यंत क्षेत्ररक्षक चेंडूला पकडतोय तोपर्यंत फक्त 2 धावा पूर्ण केल्या। 2 धावांना आपलं वैयक्तिक खातं उघडतोय या फलंदाज रमजान आणि संघाचं सुद्धा अकाउंट ओपन करतोय। नक्कीच टी शर्ट थोडासा पॅटर्न सुद्धा खूप वेगळा आहे, कारण या स्पर्धेचे नियमच आहे मित्रांनो, ड्रेसिंग आणि चेसिंग कंपल्सरी आहे। आणि प्रत्येक लॉटवर देखील आम्ही लिहिलेलं आहे ड्रेसिंग आणि चेसिंग कंपल्सरी आहे। आणि बहुतेक किती संघांना पॅनल्टी लागलेली आहे योगेश या स्पर्धेमध्ये। काल देखील 2 संघांना पॅनलाइज केला होता आपण। हो नक्कीच। आणि या 2 धावा पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर आम्ही स्कोअर मध्ये ऍड करणार आहोत दोन्ही संघांच्या माहितीसाठी। योगेश पुन्हा एकदा उरतो विकेटने। आता मात्र खूप सफल झाला होता, ऑफ स्टंपच्या बाहेर त्या ठिकाणी मात्र जाऊन खेळण्याचा प्रयत्न केला होता, परंतु चेंडू अतिशय वेगाने मात्र स्टंपच्या वरून जातोय। सुंदर गोलंदाज या ठिकाणी साकारतोय गोलंदाज योगेश, कारण मॅन्डेटरी पॉवर प्लेचा षटक आहे। 2 क्षेत्ररक्षक आपण सीमेरेषेवर पाहू शकता, एक डीप मिड विकेट आहे, त्यानंतर लॉंगॉनवर एक क्षेत्ररक्षक पाहू शकता। फुल टॉस चेंडू, एलिव्हेशन मात्र झालं नाही चेंडूच्या पाठीमागे। क्षेत्ररक्षक नक्कीच चेंडूच्या खाली पोहोचतोय आणि त्यानंतर सुरेख झेल अजून एक गडी या ठिकाणी बाद होतोय। जास्त या ठिकाणी जी विश्वास ठेवला संघनायकाने फलंदाज गुड्डूवर मात्र त्याच्याकडनं मात्र निराशजनक कामगिरी पाहायला मिळाली। जी सलामीला जोडी आली होती ती जोडी मात्र एक निराशजनक कामगिरीमुळे खेळाडू कक्षामध्ये परतते। प्रथम बाद झाला होता फलंदाज नितेश 0वर आणि त्यानंतर गुड्डू मात्र 2 धावा केल्यानंतर बाद होतोय। आता मात्र आपण नवोदित फलंदाज पाहतोय 2 खेळपट्टीवर रमजान आणि विशू। लेग ब्रेकचा प्रयत्न केला होता, जबरदस्त टायमिंग, आडव्या बॅटने फटका केला जातोय, वेगाने चेंडू जातोय डीप स्क्वेअर लेग सीमेरेषेच्या पलीकडे, चौकार। फलंदाजाने या ठिकाणी गोलंदाजाने काहीतरी वेगळं करण्याचा प्रयत्न केला होता, लेग ब्रेकचा त्या ठिकाणी प्रयत्न केला, परंतु त्यामध्ये असफल ठरतोय, कारण चेंडूची लेथ मात्र फलंदाज रमजानने मात्र ओळखले आणि निकेश आडव्या बॅटने मात्र त्या चेंडूला खेळून काढलं। 4 धावा मात्र जोडतोय, धावसंख्या मात्र
फुलते 2 बाद 6 धावा पहिले षटक चालू असताना आता मात्र हलक्यात मात्र चेंडूला सन्मान देतोय. पॉइंटचा क्षेत्ररक्षक अतिशय वेगाने चेंडूवर येतोय. जोपर्यंत चेंडू फेकतोय तोपर्यंत मात्र फलंदाजाकडे स्ट्राईक रोटेट करण्याची संधी होती. एक धाव पूर्ण करतोय. पहिल्या षटकाचा खेळ या ठिकाणी समाप्त होतोय. पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर नाणेफेकी हरल्यानंतर प्रथम फलंदाजी करतोय विक्टोरियन स्पोर्ट भिवंडी आणि 7 धावा जोडल्या 2 गड्यांच्या मोबदल्यामध्ये. संदेश, कसं वाटते तुला या पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर? एक चांगली सुरुवात योगेश याच्याकडून पाहायला मिळाली आपल्या संघासाठी. मात्र मित्रांनो, आज आमच्यामध्ये उपस्थित असणार आहेत मानश्री जितू भालेकर यांचं थोड्या टायमात आगमन होणार आहे या क्रीडानगरीवर. त्यांनी या स्पर्धेसाठी वॉच जे आहेत वॉच आपण पाहतोय अतिशय जबरदस्त वॉच आहेत ते स्पॉन्सर केलेले आहेत आणि दादांचं थोड्या टायमात आगमन होणार आहे. मॅचकडे जाऊ आपण. पहिल्या षटकाची समाप्ती धावसंख्या झालेली आहे ते म्हणजे 7 धावा आणि 2 विकेट प्राप्त केले गोलंदाजाने. चांगली सुरुवात करून दिली आपल्या संघासाठी. योगेश, मी इतकंच म्हणेल की हा 5 षटकांचा सामना आहे. 50 धावांवर जाण्याचा खूप प्रयत्न असेल विक्टोरियन स्पोर्ट संघाकडे. चांगली फलंदाजी आहे कारण आमदार चषक मध्ये पहिला संघ ठरला होता ज्याने 103 धावा उभारल्या होत्या विक्टोरियन स्पोर्ट. नक्कीच, म्हणजे बॅटिंग लाईनअप त्यांच्याकडे चांगली आहे. तर नक्कीच या 2 गडी बाद झाल्यानंतर या फलंदाजावर नक्कीच एक जबाबदारी असेल, पार्टनरशिपची आवश्यकता आहे. परंतु पाहूया आपल्या संघाला कशा रीतीने त्या ठिकाणी सावरता येईल. तर जास्त वेळ खर्च करू नका. 5 षटकासाठी फक्त 25 मिनिटाचा आपल्याकडे वेळ असेल आणि या 25 मिनिटांमध्ये आपण आपला डाव समाप्त करणार आहोत. तर वैयक्तिक पहिला आणि संघाकडनं दुसरा षटक आपण पाहतोय. गोलंदाज सज्ज होतो या रोशन. सरळ बॅटने लॉफ्टेड फाटका लॉंग ऑफ आणि लॉंग ऑन मध्ये मात्र चेंडू अतिशय वेगाने जातोय. चांगला क्षेत्ररक्षण त्या ठिकाणी पाहायला मिळाली. चांगली फेकी पाहायला मिळते. फक्त एका धावेवर मात्र समाधानी मानतोय फलंदाज. नेक्स्ट मॅच दोन्ही संघाने नक्कीच सज्ज राहायचं आहे. अमन स्पोर्ट विरुद्ध आयोजक संघ आई कालुबाई लोणार या 2 संघामध्ये पुढील सामना असेल. अमान स्पोर्ट विरुद्ध आई कालुबाई लोणार या 2 संघामध्ये पुढची लढत आहे. कट करण्याचा प्रयत्न केला होता. अतिशय जबरदस्त चेंडू आपण पाहतोय. चेंडू पडल्यानंतर नक्की थोडासा चेंडूला मोमेंट मिळाला, थोडंसं स्विंग प्राप्त झालं आणि एस्टनच्या पाठीमागे मात्र जबरदस्त कामगिरी आपण पाहतोय. धावांसाठी आता मात्र संघर्ष करतोय विक्टोरियन स्पोर्ट संघ, कारण पहिल्या षटकामध्ये सुद्धा कमी धावा आल्या होत्या. योगेशने जबरदस्त सुरुवात केली संयुक्त स्पोर्ट संघासाठी आणि त्यानंतर रोशन अतिशय प्रभावित कामगिरी करतोय. आता मात्र या ठिकाणी कुठल्या प्रकारे खेळण्याचा प्रयत्न केला नाही. फक्त 1 मिनिटासाठी सामना थांबवायचा आहे कारण की आगमन झालेलं आहे. ज्या मान्यवरांचा सकाळपासून आपण वाट पाहत आहोत आपण जितू भालेकर यांचा मान्यवरांचं आगमन झालेलं आहे. वेलकम वेलकम. अतिशय जबरदस्त व्यक्तिमत्व आहेत आणि या स्पर्धेसाठी वॉच मॅन ऑफ द मॅचचं आपण पाहतोय. अतिशय सुंदर असं वॉच स्पॉन्सर केलेला आहे जितू भालेकर साहेब यांचा. सोनाली क्रीडानगरीवर हार्दिक हार्दिक स्वागत आहे. वेलकम दादा, आपलं मनस्वी हार्दिक स्वागत आहे. अतिशय जबरदस्त पर्सनॅलिटी आणि अतिशय जबरदस्त आपण पाहतोय. मॅच स्टार्ट. नक्कीच दानशूर व्यक्ती आहे ज्यांच्या माध्यमातून आपण पाहतोय प्रत्येक सामन्यावर पुरेसाठी रिस्क वॉच देतोय. सन्मानित जितूजी भालेकर साहेबांच्या ठिकाणी नुकतंच आगमन झालं आहे. विनंती असेल आपण व्यासपीठावर येऊन स्थानापन्न व्हायचंय. आपलं आई कालुबाई चषक 2019 मध्ये आयोजकांच्या वतीने हार्दिक स्वागत असेल, स्वागत करतोय. इथे मात्र स्लोअर चेंडूची लेंथ मात्र या ठिकाणी फलंदाजीने ओळखली नाही. बॅक टू बॅक 3 निर्धाव चेंडू या ठिकाणी मात्र फेकतोय रोशन आणि त्या चेंडूमध्ये मात्र विशू पूर्णपणे बीट होतोय. नक्कीच आपण पाहू शकता टीव्ही स्क्रीनवर दानशूर व्यक्ती यांच्या माध्यमातून आम्हाला या स्पर्धेमध्ये रिक्स वॉच या ठिकाणी मात्र स्पॉन्सर करण्यात आलेले आहेत. सन्माननीय जितूजी भालेकर साहेबांचं या ठिकाणी शुभागमन होत आहे. आपलं हृदयाच्या अंतकरणातून हार्दिक हार्दिक स्वागत आहे. वेलकम, सुस्वागतम. सुरेख गोलंदाजी. असं वाटतंय की संदेश खेळपट्टीवर कॉईन आहे आणि त्या कॉईन नुसार मात्र गोलंदाजी करतोय गोलंदाज रोशन, कारण बॅक टू बॅक 4 निर्धाव चेंडू आपल्याला पाहायला मिळाले. क्या बात आहे. अतिशय सुरेख गोलंदाजी. मी म्हणेल 1-0-0-0-0 असा पिन कोड तयार झालेला आहे रोशन याच्या गोलंदाजीमध्ये. अंतिम चेंडू या दुसऱ्या षटकातील आपण पाहतोय. आता मात्र थोडासा जास्तच चेंडूला मोमेंट मिळाला, जास्त स्विंग प्राप्त झालं आणि त्यानंतर पंचांचा एक मात्र इशारा येतो या वाईट चेंडू. हे पाहू शकता आपण जितू भालेकर सन ग्लासेस मध्ये पूर्णपणे ग्राउंड देखील दाखवलं जात आहे. कॅमेरा वर्क अतिशय सुरेख आपण पाहतोय. हे पाहू शकता मान्यवरांना दाखवलं जात आहे आणि अतिशय सुरेख ग्लासेस
जो गॉगल आहे अतिशय सुरेख झाले दिसतोय आपल्याला. आता मात्र लेड एंगेज चेंडू हवेत आहे, परंतु झेल होण्याची मात्र कुठल्याही प्रकारची संभावना नाही, कारण क्षेत्ररक्षकापासून खूपच दूर मात्र सेफ लँड होतोय. जोपर्यंत क्षेत्ररक्षक चेंडूला उचलतोय तोपर्यंत 2 धावा मात्र पूर्ण केल्या. तर 2 षटकांचा खेळ या ठिकाणी समाप्त झाला. 2 षटकांच्या समाप्तीनंतर विक्टोरियन स्पोर्ट संघाची धावसंख्या आपण पाहतोय 2-11. म्हणजे या षटकामध्ये फक्त 4 धावा खर्च केल्या गोलंदाज रोशनने. जबरदस्त गोलंदाजी या ठिकाणी पाहायला मिळाली. जो नाणेफेकीचा कॉल प्राप्त केल्यानंतर निर्णय घेतला होता संयुक्त स्पोर्ट संघाने, तो आता मात्र योग्य ठरतोय. मित्रांनो, आपण पाहतोय कालुबाई चषक 2019 या स्पर्धेचा हा दुसरा दिवस आणि दुसऱ्या दिवसातील ही तिसरी लढत या ठिकाणी पाहतोय. यानंतर अजून एक आपल्याला बिग मॅच पाहायला मिळेल. अमान स्पोर्ट विरुद्ध आयोजक संघ आई कालुबाई लोणार या दोन संघामध्ये वॉर ऑफ टायटन्स बिग फाईट नक्कीच आपल्याला पाहायला मिळेल. अगदी बरोबर. सुपर से ऊपर मॅच यानंतर पाहायला मिळेल सर्वांना. पूर्णपणे तयारीमध्ये विजय वाकडे संघाचे कर्णधार. जाऊया मात्र सदर चालू असलेला सामना विक्टोरियन स्पोर्ट आणि त्याचबरोबर जोडीला आहे ते म्हणजे संयुक्त स्पोर्ट. तर 2 षटकाची समाप्ती झालेली आहे. धाव संख्या आपण पाहतो धावपलकर फक्त आणि फक्त 11 धावा. कोणत्या प्रकारचे मोठे षटकार आपल्याला पाहायला मिळाले नाहीये आणि रिक्स घेत नाहीयेत फलंदाज. तर नक्कीच या ठिकाणी मात्र पहिला चेंजेस पाहतोय आपण गोलंदाजीमध्ये. अशफाक येतोय तिसऱ्या षटकासाठी. व्यापी कक्षाकडनं नक्कीच गोलंदाजीला सुरुवात करेल आणि पहिला चेंडू ऑन साइडला केल्याचा प्रयत्न केला जातोय. आडव्या बॅटने मिस जेजिंग त्या ठिकाणी आपण पाहतोय डीप मिड विकेटला. चेंडू जातोय एका टप्प्याने सीमेरेषेच्या पलीकडे 4 धावांसाठी. अतिशय जबरदस्त क्लासिकल ऑन ड्राइव्ह आपण बघितलं. हे पाहू शकता आपण बॅटच्या मधोमध 1 बॉम्ब सीमा पार चौकार. क्या बात आहे. अतिशय सुंदर चौकार पेश करताना फलंदाज रमजान एक असा फलंदाज आहे ज्याने आतापर्यंत 10 धावा बनवलेत आपल्या संघासाठी. हो नक्कीच चांगला मिडल करतो या चेंडूला आणि नक्कीच आत्मविश्वास सुद्धा त्याचा वाढला असेल. परंतु डीप मिड विकेटला क्षेत्रशी उभा होता, परंतु त्याच्याकडनं मात्र खूपच मोठी चूक मी तर म्हणेन, कारण चेंडू पर्यंत व्यवस्थित रीतीने पोहोचला नाही. चेंडूवर व्यवस्थितपणे अनुमान मात्र त्याने लावला नाही आणि त्याच कारणाने चेंडू मात्र एका टप्प्याने सीमेरेषेच्या पलीकडे आपल्याला जाताना पाहायला मिळालं. टीम वर्क चांगलं पाहायला मिळते गोलंदाजीमध्ये. आपण बघितलं एक चौकार खाल्यानंतर सर्व खेळाडू जे आहेत एकत्र जमा होत आहेत आणि एकत्र जमा होऊ नका, कारण की स्पर्धा आपण बघितलं तर बरोबर आम्हाला 5:30 वाजता बंद करावं लागतं, कारण की ते जास्त रिक्स घेता येत नाही. काल आम्ही बघितलं हवा जी आहे खूप फास्टेड आहे, तर सर्व संघाने वेळेवर हजर राहा. अशफाक पुन्हा एकदा. आता मात्र नक्कीच टॉप एज लागतो. चेंडू जातो एस्टांच्या पाठीमागे. शॉर्ट थर्डमॅनला मात्र चांगलं क्षेत्ररक्षण आपल्याला पाहायला मिळालं. तर नक्कीच या ठिकाणी मात्र रमजान मात्र एक धाव या ठिकाणी पूर्ण करतोय आणि आता मात्र ऑन स्ट्राईकला असेल विशू कुठेतरी मात्र स्ट्रगल करतोय, कारण आतापर्यंत विशूचा आपण विचार तर 5 चेंडूचा त्याने सामना केला आणि 5 चेंडूमध्ये आतापर्यंत 4 निर्धाव चेंडू केलेले आहेत. तर पाहूया या षटकामध्ये मात्र चांगले फटकेबाजी त्याच्यामध्ये मधून आपल्याला पाहायला मिळते का. अशफाक पुन्हा एकदा. आता मात्र पुन्हा एकदा स्विंग चेंडूला प्राप्त होतोय. हलक्या तरी मात्र चेंडूला ऑफ साईडला मात्र कटवण्याचा प्रयत्न करतोय. एकदा पूर्ण करतोय. शिरता शेख अतिशय वेगाने चेंडूवर पोहोचतोय आणि नक्कीच 2 धावा मात्र या ठिकाणी अतिशय वेगाने पूर्ण केल्या. एक चांगली रनिंग बिटवीन द विकेट. दोघांमध्ये चांगला तालमेल आपल्याला पाहायला मिळतोय. अमान स्पोर्ट संघाचा कर्णधार टॉस करण्यासाठी यायचे. अमान के कॅप्टन राजू भाई आपको टॉस के लिए आना है. अशफाक पुन्हा एकदा लीडिंग एज चेंडू हवेत आहे. फटक्या मागे आत्मविश्वास पाहायला मिळत नाही. जवळपास आपण बघितलं शॉर्ट थर्मलला छत्र उभा होता, जवळपास गल्लीमध्ये जाऊन चेंडूला उचलतोय. तोपर्यंत फक्त 1 धाव पूर्ण केली. तर आपण हा षटक समाप्ती झाल्यानंतर पॅनल्टीच्या 2 धावा आम्ही धावफलकामध्ये ऍड करणार आहोत दोन्ही संघनायकांच्या माहितीसाठी. अशफाक पुन्हा एकदा. आता मात्र पंचांकडनं नोचा इशारा येतोय. 1+1 असे एकूण 2 धावा आपण पाहतोय बोनसच्या रूपाने, कारण गोलंदाजाने ओव्हर स्टेप केली होती. नक्कीच या ठिकाणी आता मात्र पुढील चेंडू असेल फ्री हिट. एक चांगली संधी आहे फलंदाजकडे. पाहूया त्या संधीचा सोनं करतोय का. अगदी बरोबर. पाहूया या चेंडूवर फक्त रनआउटच होऊ शकतो फलंदाज, अशी ही संधी असते. कोणताही झेल, कोणताही बोल्ड आणि प्लम एलबी देखील वाचू शकतो फलंदाज. एक सुवर्ण संधी असते फलंदाजासाठी. एक मेजवानी म्हणतात त्याला.
नक्कीच एक फलंदाजासाठी एक सुवर्ण संधी असते क्रिकेटच्या खेळामध्ये. फिरीट चेंडू जागेवर खेळण्याचा प्रयत्न केला होता, इनसाइड आउट खेळण्याचा प्रयत्न केला होता, परंतु टायमिंग मात्र चेंडूमध्ये व्यवस्थित झालं नाही. एक धाव पूर्ण केली, दुसऱ्या धावचा मानस केला होता त्या ठिकाणी, 2 धाव पूर्ण केल्या, तिसऱ्या धावेला नक्कीच त्या ठिकाणी प्रारंभ करतोय, परंतु सुखरूप दोन्ही फलंदाज आपापल्या घरामध्ये 2 धावा नक्कीच पूर्ण केल्या. धावसंख्या आता मात्र बघितलं या षटकामध्ये नक्कीच व्हिक्टोरियन स्पोर्ट्स संघाचा विचार तर चांगल्या धावा आल्या, कारण आतापर्यंत 23 धावा पाहतोय धावफलकावर 2 गड्याच्या मोबदल्यामध्ये. 2 षटकामध्ये 11 धावा होत्या आणि आतापर्यंत अशफाक एकूण 12 धावा खर्च करतोय, म्हणजे चांगल्या धावा मी तर म्हणेन. धावांना वेग या ठिकाणी मात्र तिसऱ्या षटकामध्ये दिला जातोय. वरपी चेंडू लॉफ केला जातो, चेंडू हवेत आहे, परंतु झेलवण्याची मात्र संभावना नाही, कारण शिरता शेख चेंडू खाली पोहोचतोय आणि ते मात्र म्हटलं जाते ना, मुंबईची लाईफलाईन लोकल म्हटली जाते आणि त्यानंतर क्रिकेटची लाईफलाईन सिंगल डबल्स, आणि त्या डबल सिंगलचा ठिकाणी आता मात्र इस्तेमाल केला जातोय फलंदाजांकडून. तर अशा रीतीने 3 षटकांचा खेळ समाप्त झाला आहे. 3 षटकाच्या समाप्तीनंतर 2 बाद 25 धावा आणि 2 धावा आम्ही त्या पॅनल्टीच्या ऍड करतोय, म्हणजे एकूण धावसंख्या असेल 2 बाद 27, 25 इक्वल 2 रन्स, 27 लॉस ऑफ 2 विकेट्स. व्हिक्टोरियन स्पोर्ट भिवंडी. 2 पॅनल्टीच्या धावा ज्या म्हणजे संयुक्त स्पोर्ट्स संघाचा जो खेळाडू आहे त्याचा टी शर्ट थोडासा रंगीबिरंगीत आपल्याला पाहायला मिळते आणि त्याच्या 2 धावा पॅनल्टी ऍड केल्या जातात. धावा झालेल्या आहेत त्या 27 धावा, 27 रन. नक्कीच आपण मैदानाच्या आतमध्ये ड्रिंक्स ब्रेक पाहतोय. नेक्स्ट मॅच अमान स्पोर्ट संघाचा संगणकाला शेवटचा ऑफिशियल कॉल असेल, कारण प्रतिस्पर्धी संघाचा संगणक या ठिकाणी सज्ज आहे. आपण त्वरित नाणेफेकीसाठी टॉस बॉक्स मध्ये यायचंय. अमान स्पोर्ट के राजू भाई आपको टॉस बॉक्स में आना है. गेंदबाजी में परिवर्तन होता हुआ रोशन कंटिन्यू गेंदबाजी करेंगे. बढ़िया गेंदबाजी की थी पिछला ओवर. यहाँ से अब रन बनाने होंगे विक्टोरियन स्पोर्ट टीम के लिए. लगभग 50 या 60 रन बनाने होंगे. 5 ओवर का मुकाबला है. अब तक 3 ओवर का मुकाबला हो चुका है. 27 रन बन चुके. पहली गेंद हवे एंड से रिप्टाम ओवर द विकेट. पहली गेंद बढ़िया गेंद, बोल्ड होते हुए वहां पे बल्लेबाज, बड़ा विकेट गिरता हुआ यहाँ पे विक्टोरियन स्पोर्ट टीम का. आउट होने वाले बल्लेबाज रमजान निराश कदमों से लौटते हुए डगआउट में. ये देखिए बढ़िया गेंदबाजी यहाँ पे रोशन द्वारा. विकेट खुले वहां पे और बीच वाला डंडा गुल, और इसी के साथ विकेट गिरता हुआ. विकेट नंबर 3 विक्टोरियन स्पोर्ट टीम का. नक्कीच खराब शॉट सिलेक्शन पाहायला मिळालं आपल्याला रमजानकडनं, कारण तिन्ही यष्ट्या खुल्या ठेवल्या होत्या आणि त्यानंतर मात्र सरळ चेंडू मात्र यष्ट्यांवर निशाणा साधला गोलंदाज रोशनने. एक चांगल्या फॉर्म मध्ये आपण पाहतो या ठिकाणी न्यू बॅट्समन हुसेन नई बल्लेबाज. फिर से एक बार मुड़ते हुए गेंदबाज रोशन. फिर से एक बार वहां पे बढ़िया स्ट्रोक बल्ले से निकलता हुआ खाली क्षेत्र में. काफी दूर से फील्डर वहां पे डीप में नजर आ रहे, लेकिन 2 रन नहीं रोक पाएंगे. तीसरा रन लेना वहां पे 4 है, लेकिन अब वहां पे कुछ यस वैसे आए वैसे रिटर्न भी गए वहां पे हुसैन. बेहतरीन फील्डिंग वहां पे, बढ़िया थ्रो, और वहां पे वापस जाते हुसैन. 2 रन बना अपने टीम के लिए. जहां पे तीसरा रन नहीं था वहां पे तीसरा रन भी लेने की कोशिश वहां पे. और नए बल्लेबाज अब ग्राउंड में आते हुए. नक्कीच लोढा नाही आला, परंतु या ठिकाणी रोशन नावाचं नक्कीच वादळ येतो या व्हिक्टोरियन स्पोर्ट संघासाठी.
फिर से एक बार तान दिया हवा में और सीधी जाएंगी बाउंड्री के बाहर 6 रनों के लिए। ये संकेत से बल्ले से आता हुआ ये सिक्स काफी लंबा जाता हुआ, स्कोर आगे बढ़ता हुआ 35 रन 4 विकेट के नुकसान पर। डेड बॉल का इशारा आता हुआ, गेंद हाथ से छुट्टी हुई। ये देखिए पिछली गेंद पे जो लंबा सिक्स जड़ा था वहां पे संकेत ने, और अपने टीम के लिए बढ़िया संकेत दिए उन्होंने 6 रनों से। स्कोर आगे बढ़ता हुआ 35 रन और नंबर 4 चलता हुआ रोशन का। बढ़िया गेंदबाजी की थी पिछले ओवर में, लेकिन इस ओवर में रन बनते हुए अब फिर से एक बार बढ़िया स्ट्रोक बल्ले से निकलता हुआ लॉन्ग लेग क्षेत्र में, लेकिन हिट विकेट वहां पे हो गए बल्लेबाज। ये देखिए स्टॉक तो बढ़िया था, लेकिन जो पाव था वो विकेट के ऊपर। नए बल्लेबाज चेतन ईश्वर की अगली गेंद लेकर रोशन फिर से एक बार मुड़ते हुए, फिर से एक बार ऑफ स्टंप के बाहर काफी जाती हुई। अंपायर का इशारा था वाइड। एक्स्ट्रा की मदद, रन संख्या 36 रन 36 रन। नेक्स्ट मैच कालूभाई लोनार और अमान स्पोर्ट, बड़ा मैच। ईश्वर की अगली गेंद लेकर फिर से एक बार रोशन, फिर से बढ़िया गेंद, जोरदार अपील और इसी के साथ विकेट हासिल किया वहां पे प्लम एलबी। क्या बात है, बढ़िया गेंदबाजी रोशन द्वारा। का माझी नवरी माझे मनान भरली सकवरी, आगो कपलेट वाली उचल का माझी नवरी माझे मनान भरली सकवरी। ये देखिए बढ़िया गेंदबाजी रोशन द्वारा। ऑफ स्टंप के बाहर गए, फिर से एक बार वापस आए अपने जगह पे और मिडल स्टंप के ऊपर पाव था और बढ़िया डिसीजन अंपायर रमेश द्वारा। नए बल्लेबाज ग्राउंड में सिपात 36 रन। बढ़िया गेंदबाजी, बढ़िया वापसी की गेंदबाज रोशन ने। अब तक 3 विकेट और 1 रन आउट, 4 विकेट अब तक हासिल किए। ईश्वर की अगली गेंद लेकर रोशन फिर से एक बार बढ़िया गेंद, घूमते हुए बल्लेबाज, लेकिन सीधी विकेट कीपर के दस्तानों में। और इसी के साथ ओवर नंबर 4 खत्म होता हुआ, रन संख्या 36 रन। क्या कहेंगे योगेश, जिस तरह गेंदबाजी की है रोशन ने? जबरदस्त अफलातून स्पेल मात्र या ठिकाणी रोशनने मात्र समाप्त केला। 2 षटकांचा त्याने नक्कीच या ठिकाणी स्पेल टाकला आणि 2 षटकामध्ये आपण जर विचार केला तर एकूण धावा त्याने खर्च केल्या 13 धावा एकूण खर्च केल्या। तर जबरदस्त स्पेल मित्र म्हणे रोशनकडनं आपल्याला पाहायला आपल्याला ज्या धावा ब्रेक लावायचा होता तो पूर्णपणे ब्रेक लावतोय। आपण जर 4 षटकांचा विचार तर एकूण धावसंख्या या ठिकाणी पाहतोय आपण 36 धावा 6 गड्याच्या मोबदल्यामध्ये। अंतिम षटक असेल आणि अंतिम षटकासाठी मात्र गोलंदाज सज्ज होतो या वीआईपी कक्षाकडनं। स्वतः संगणक आहे रुपेश पाटिल। अब नए गेंदबाज रुपेश पाटिल आखिरी वोट डालने के लिए टीम के कैप्टन और ओनर भी है, लेकिन यहां से अब रोकना होगा यदि रन बनाने होंगे बल्लेबाजों को। ओनली फॉर 36 रन बन चुके अब तक।
नेक्स्ट मैच काफी बड़ा मुकाबला, ऑर्गेनाइज कमेटी कालूभाई लोनाड़ और अमान स्पोर्ट के बीच में मुकाबला। फिर से एक बार बढ़िया स्ट्रोक बल्ले से निकलता हुआ गेंद जाती हुई एक्स्ट्रा कवर क्षेत्र में, डीप से फील्डर काफी दूर से आते हुए हल्का सा मिस फील्ड, और इसी के कारण 2 रन पूरे करते हुए बल्लेबाज। 38 रन बन चुके। अब यहां से रन बनाने की हर गेंद पे कोशिश होगी बल्लेबाजों की। विशु बढ़िया बल्लेबाजी करी अपने टीम के लिए, अब तक 11 रन बनाए। फिर से एक बार वाइड यॉर्कर गेंद थी, सीधे विकेट कीपर के पास जाती हुई, बढ़िया गेंदबाजी रुपेश पाटिल द्वारा। बढ़िया गेंदबाजी होती हुई रुपेश पाटिल। इस ओवर की अगली गेंद लेकर फिर से एक बार मुड़ते हुए, फिर से एक बार बैट के बीचों बीच गेंद, अब एक्स्ट्रा कवर क्षेत्र में, बढ़िया फील्डिंग, लेकिन नहीं रोक पाएंगे 2 रन। फील्डिंग बढ़िया हो रही, लेकिन थ्रो जो है कहीं ना कहीं सही तरीके से नहीं आ रही है, इसके के कारण 2 रन फिर से एक बार मिलते हुए। रुपेश इस ओवर की अगली गेंद लेकर रुपेश पाटिल फिर से एक बार मुड़ते हुए, राइट आर्म ओवर द विकेट। फिर से एक बार ऑफ स्टंप के ऊपर सीधी विकेट कीपर के दस्तानों में, बढ़िया गेंद डॉट के रूप में। क्या बात है, टीम के कैप्टन सही तरह से गेंदबाजी कर रहे हैं अपने टीम के लिए। कैप्टन का रोल भी काफी बड़ा होता है टीम में। इस ओवर की अगली गेंद लेकर फिर से एक बार वीआईपी डाइज एन से राइट आर्म ओवर द विकेट। फिर से एक बार ऑफ ड्राइव, लेकिन बढ़िया फील्डिंग, एक हाथ का कमाल, लेकिन अभी तक गेंद नहीं उठा रहे वहां पे फील्डर। ऐसे काफी जोक्स व्हाट्सएप पे आ चुके भिवंडी में, जिस तरह काफी दर्शक मैच का आनंद लेते। स्कोर आगे बढ़ता हुआ 42 रन, और इस ओवर की आखिरी गेंद है। अब यहां से हम सीधे टॉस बॉक्स में जाएंगे योगेश पाटिल के साथ। फिर से एक बार ऑफ स्टंप के ऊपर सीधे विकेट कीपर के पास जाती हुई, और इसी के साथ 5 ओवर का खेल समाप्त होता हुआ। रन संख्या 42 और 43 रनों का टारगेट रखा है यहाँ पे 5 ओवर में। तो आइए हम आपको टॉस बॉक्स में लिए चलते हमारे सदाबहार कमेंटर अजय घरत के साथ। थँक्यू संदेश. तर व्यासपीठावर उपस्थित मान्यवर, या स्पर्धेचे मॅन ऑफ द मॅच स्पॉन्सर सन्माननीय जितू भालेकर साहेब आणि सन्माननीय संदीप चंदे साहेब, आपल्याला विनंती करतो आपण टॉस बॉक्स मध्ये यायचं आहे. आपल्या उपस्थितीत पुढील सामन्याची नाणेफेक केली जाईल. आयोजक संघ आपण ऍक्शन मध्ये पाहणार आहोत, आई काळूबाई लोणाड, आणि विरुद्ध संघ असेल अमान स्पोर्ट्स. दोन्ही संघांचे संघनायक या ठिकाणी उपस्थित आहेत. तसेच आमच्या पाहुण्यांचं देखील हार्दिक स्वागत करतोय मी. वेलकम मिस्टर जितू भालेकर अँड मिस्टर संदीप चंदे. तर टॉस कॉइन या ठिकाणी मी दाखवतोय दोन्ही संघांच्या कॅप्टनच्या माहितीसाठी. एका बाजूला आई काळूबाई चषक 2019 आणि एका बाजूला AK. तर AK किंवा आई काळूबाई चषक असा कॉल द्यायचा है. AK या फिर आई काळूबाई ट्रॉफी, इस तरह का कॉल आपको देना है. राजू कॉल देते हुए 5 ओवर्स प्रति पारी का मैच रहेगा. आई कालूबाई कहना है यहाँ पर राजू का, लेकिन एक के आता हुआ. तो टॉस जीता है आई कालूबाई लोना टीम ने. टॉस विनिंग कैप्टन को हम ये आकर्षक कैप दे रहे हैं. सम्मानीय संदीप चंदे साहब की शुभ हाथों से करिश क्रिएशन का ये तोहफा है, करिश मात्रे की देन, और साथ ही हैप्पी फीस भी दे रहे हैं टॉस विनिंग कैप्टन को. इस टूर्नामेंट के आयोजक सन्मान्य राम घरत साहब की ओर से ये हैप्पी फीस दोनों मेहमानों का हार्दिक हार्दिक
शुक्रिया। आपसे गुजारिश है कि मंच की शोभा को बढ़ाए। विजय काय निर्णय? बॅटिंग प्रथम फलंदाजी करणार आहात तर प्रत्येकी 5 षटकांची लढत आहे. ऊन जबरदस्त तापलेलं आहे, खेळपट्टी देखील तापलेली असेल. तर काय वाटतं 5 षटकांमध्ये कुठला चांगला स्कोर असेल आपल्या संघासाठी? 70+ जाण्याचा प्रयत्न करू. कुठल्या फलंदाजांकडून जास्तीत जास्त अपेक्षा असतील? योगेश आहे, अनंत आहे, रणजित आहे, मी स्वतः आहे. निश्चितच 70+ आपण जाण्याचा प्रयत्न करणार आहात. आपलंच आयोजन आहे आई काळूबाई लोणार संघाचं. जबरदस्त आयोजन, सर्वच संघांचे कर्णधार या ठिकाणी प्रशंसा करत आहेत. तर एकूणच स्पर्धेच्या माध्यमातून काय संदेश द्याल आपण क्रिकेट रसिकांना आणि इतर संघांना? आयोजन तर खूप चांगलं केलं आहे. मी स्वतः आयोजक आहे आणि इथं जे टीम्स आले त्यांचे मनापासून आभार. थैंक यू सो मच. आपल्याला हार्दिक शुभेच्छा देतो या मैच साठी. राजू, टॉस आप नहीं जीत पाए हैं तो उसका कोई इल्म है आपको? नहीं, हम लोग अगर टॉस जीतते भी तो फील्डिंग ही करते थे. बिल्कुल, जैसा आपको चाहिए था वैसा ही मिला है. 5 ओवर्स में कहाँ तक रोकने की कोशिश करेंगे? 50 के अंदर. कुल मिलाकर इस टूर्नामेंट के बारे में आप क्या कहना चाहेंगे? काफी अच्छा आयोजन किया है कालूबाई लोनार ने. बहुत अच्छा लग रहा है. ऐसे कौन से गेंदबाज है जो 50 के अंदर रोकने की कोशिश कर सकते हैं? दैवत है, विशाल है, अक्षय है. कहीं ना कहीं आप की टीम के लिए पहला ही सीजन है सिटी क्रिकेट में, लेकिन बहुत अच्छा प्रदर्शन किया है. तो सारा क्रेडिट किसको देना चाहेंगे? सारा क्रेडिट पूरे बच्चे को देना चाहूंगा. सब 100% देते हैं. टीम एकजुट होके खेलती है. बिल्कुल सही. आपके लिए भी हार्दिक शुभकामनाएं, आपकी टीम को हार्दिक शुभकामनाएं इस मैच के लिए. तो दोस्तों, अगले मैच का टॉस यहाँ पर समाप्त हुआ. टॉस बॉक्स में टॉस जीता है आई कालूबाई लोनार टीम के कैप्टन ने और पहले बैटिंग करने का निर्णय लिया है. बैक टू कमेंट्री बॉक्स. धन्यवाद अजय. तत्पुरते आपल्याकडे वेळ आहे तर आपण मान्यवरांचं स्वागत आणि सन्मान करूया. आमचे मॅन ऑफ द मॅच स्पॉन्सर दानशूर व्यक्ती सन्माननीय जितूजी भालेकर साहेब या ठिकाणी उपस्थित झालेले आहेत. तर मी या स्पर्धेचे आयोजक सन्माननीय राम गरज साहेबांना विनंती करतो की आपल्या शुभ हस्ते आपण या ठिकाणी सन्माननीय मान्यवरांचा आपण स्वागत आणि सन्मान करूया. आपण टीव्ही स्क्रीनवर पाहू शकता प्रत्येक सामनावरील खेळाडू रिक्स स्क्वॉड यांच्या माध्यमातून आलेला आहे. सन्माननीय जितूजी भालेकर यांच्या या ठिकाणी स्वागत आणि सन्मान केला जात आहे. त्यानंतर सन्माननीय संदीपजी चंदे साहेब या ठिकाणी उपस्थित आहेत. समाजकारणामध्ये देखील त्यांचं खूप नाव लौकिक आहे. त्यांचं आपण या ठिकाणी स्वागत आणि सन्मान करूया. तर मी पुन्हा एकदा राम गरज यांना विनंती करतो की आपल्या शुभ हस्ते सन्माननीय संदीपजी चंदे साहेबांचं आपण या ठिकाणी हेतुचित स्वागत आणि सन्मान करणार आहोत. उबदार माहिती शाल, त्यानंतर प्रेमाचा सुगंध पुष्पगुच्छ आणि त्यानंतर त्या स्पर्धेचं प्रेमाचं प्रतीक मोमेंट देऊन या ठिकाणी मान्यवरांचं स्वागत आणि सन्मान केला जात आहे. त्यानंतर राजदुरी गावचे क्रिकेटचे चाहते, क्रिकेटचे प्रेमी मिस्टर हरेश भोईर या ठिकाणी उपस्थित झालेले आहेत. तर मी पुन्हा एकदा राम गरज यांना विनंती करतो की आपल्या शुभ हस्ते मिस्टर हरेश भोईर यांचं आपण या ठिकाणी हेतुचित स्वागत आणि सन्मान करूया. धन्यवाद. पहली गेंद पर चौका देखने को मिला है. रोशन ने फिर से घुमाने का प्रयास किया था, लेकिन इस बार गेंद बल्ले पर नहीं ले पाए. 4 रन बिना किसी नुकसान के. संयुक्त स्पोर्ट्स ज्यादा बड़ा टारगेट नहीं है, देखा जाए तो 43 रन बनाने हैं जीतने के लिए. गेंदबाजी करते हुए विशु. बढ़िया गेंद, इस बार ऑफ ब्रेक. काफी टर्न था गेंद में, पढ़ने के बाद थोड़ी सी क्रीप हुई गेंद और फिर घूमी थी. अक्रॉस द लाइन खेलने का प्रयास, अगेंस्ट द टर्न खेलने का प्रयास किया था वहां पर बायत के बैट्समैन रोशन ने. रोशन के साथ सचिन पारी की शुरुआत करने आए हैं. संयुक्त स्पोर्ट्स इस समय 43 रनों का पीछा करती हुई. क्योंकि टारगेट बड़ा नहीं है, लेकिन हमने देखा पूरे टूर्नामेंट में 5 ओवर्स के मैचेस में 40-45 पर भी बहुत ही बढ़िया संघर्ष देखने को मिला है. हो नक्कीच. आणि यानंतर आपण पाहू शकतो या ठिकाणी खराब चेंडू पाहायला मिळाला, कारण डाव्या चेंडूचा खूपच बाहेर चेंडू जातो. या पंचांना व्हाईटचा इशारा देतोय. अजय, 5 षटकामध्ये किमान 50 किंवा 55 पर्यंत जर धावसंख्या पोहोचते तर एक ठिकाणी संघर्ष पाहायला मिळतो आपण या खेळपट्टीवर.
इस बार उठा के खेल दिया है, लेकिन डीप मिड विकेट पर खिलाड़ी मौजूद है। पहले बाउंस पर फील्ड करते हुए खिलाड़ी, सिर्फ 1 रन। अच्छी वापसी की है गेंदबाज ने। जी हाँ, कोई भी टीम चाहती है 5 ओवर्स में 50 रन कम से कम बनाना, लेकिन यहाँ पर उतना स्कोर भी नहीं बना है। फिर भी एक फाइटिंग स्कोर जरूर है। रन संख्या आगे बढ़ती हुई 5-6 रन। एक वाइड गेंद भी कर चुके हैं। 6 रन बिना किसी नुकसान के। आवश्यक रन रेट 9 के भी अंदर, तो उस हिसाब से देखा जाए तो कोई बुरी शुरुआत तो नहीं है संयुक्त स्पोर्ट्स के लिए। कोई भी विकेट अभी तक गिरा नहीं है। स्ट्राइक सचिन के पास, दाहिने हाथ के बल्लेबाज, दाएं और बाएं हाथ की जोड़ी क्रीज पर। विशु एक बार फिर से राइट आर्म ओवर द विकेट। इस बार काफी दूर से खेला है, ठीक तरह से टाइम नहीं कर पाए, लेकिन गेंद शॉट एक्स्ट्रा कवर पर जाती हुई, और इससे पहले कि फील्डर उठाते 1 रन। बढ़ता हुआ स्कोर 7 रन बिना किसी नुकसान के। विक्टोरियन स्पोर्ट्स की हम बात करें तो बल्लेबाजों ने कुछ खास योगदान नहीं दिया है। नंबर 3 और नंबर 4 के जो बल्लेबाज थे रमजान और विशु, अच्छी बैटिंग की। 12 रन रमजान ने बनाए, विशु ने 15 रनों का योगदान दिया, और अभी तक किफायती बॉलिंग भी की है विशु ने। बायत के बैट्समैन के लिए राउंड द विकेट। छोटी गेंद इस बार हुक कर दिया है, कोई फील्डर नहीं है लॉन्ग लेग पर, सीमा रेखा के बाहर। 6 रन। गेंद ज्यादा दूर नहीं गई थी, लेकिन इतनी दूर जरूर जाकर गिरी है कि बाउंड्री को पार कर जाए, और 6 रन मिले बैट्समैन को। छक्के के साथ पहले ओवर की समाप्ति। 13 रन बिना किसी नुकसान के। संयुक्त स्पोर्ट्स अफलातून सुरुवात मित्र म्हणेन अजय या ठिकाणी संयुक्त स्पोर्ट्स संघाची, कारण 12 धावा या ठिकाणी धावफलकावर जोडल्या, आणि त्यानंतर आपण पाहिलं तर एकही गडी मात्र या ठिकाणी गमावला नाही. एक जमेची बाजू संयुक्त स्पोर्ट्स संघासाठी, आणि जे सुरुवात मिळायला हवी होती अजय, ती सुरुवात या ठिकाणी मात्र प्राप्त केली या दोन फलंदाजाने. एक चांगली पायाभरणी आपल्याला पाहायला मिळते संयुक्त स्पोर्ट्स संघाची. जी हाँ, खासतौर पर बायत के बैट्समैन रोशन बहुत ही आक्रामक खेल रहे हैं। हालांकि ज्यादा गेंदें भी पहले ओवर में उन्होंने ही खेली। 5 गेंदों का सामना किया, 1 चौका और 1 छक्के की मदद से 11 रन। ये देखिए किस तरह से छक्का जड़ा, दिशा से भटके वहां पर गेंदबाज, और दिशा से भटके तो पड़े फटके। लेग स्टंप के बाहर भी गेंद की थी, और शॉट भी रखा था गेंद को। बहुत ही कमजोर गेंद थी। एक तो टेनिस बॉल क्रिकेट के खेल में मार्जिन फॉर एरर बहुत ही कम रहता है, ना के बराबर होता है गेंदबाजों के लिए। थोड़ा भी लाइन या लेंथ से चूक जाते हैं तो उस पर बड़े स्ट्रोक्स खेलने से चूकते नहीं है बल्लेबाज। तो उसको देखते हुए सटीक लाइन और लेंथ पर गेंदों को रखना बहुत ही जरूरी। और जब आपने स्कोर ज्यादा नहीं बनाया है तो फिर आपका उत्तरदायित्व बनता है एक गेंदबाज के तौर पर कि सटीक लाइन और लेंथ पर गेंदबाजी की जाए। नक्कीच या ठिकाणी जरा विक्टोरियन स्पोर्ट्स संघाला जरा अजय कमबॅक करायचं असेल तर निर्धार चुंडीचे सांगता किंवा घडी या ठिकाणी मात्र बॅक टू बॅक बाद करावं लागतील. परंतु पाहूया केतन येतो दुसऱ्या षटकासाठी. फुलटॉस चेंडू ऑन साइडला फेकून देण्याचा प्रयत्न केला जातोय, परंतु डीप मिड विकेटला चांगला क्षेत्ररक्षण पाहतोय आपण. 1 धाव पूर्ण करतोय आणि एका धावेने मात्र या ठिकाणी स्ट्राइक रोटेट करतोय फलंदाज. धावसंख्या बिनबाद 13, सॉरी बिनबाद 14. देखिए आज सुबह का जो पहला मैच था चैलेंज बनाम मितेश एंटरप्राइजेस सरवली, उसमें भी टारगेट 42 रनों का था। यहाँ पर 1 रन थोड़ा ज्यादा है, लेकिन बहुत ही रोमांचक मैच हुआ था। चैलेंज ने पहले बैटिंग की थी और लक्ष्य को बचाने की पूरी कोशिश की थी। आखिर में 2 गेंदों पर 2 रन, इस तरह का समीकरण था। इस बीच उल्टा शॉट खेलने की कोशिश, वाइड गेंद, दिशाहीन गेंद। स्कोर बढ़ता हुआ 15 रन। 2 गेंदों पर 2 रन, इस तरह का समीकरण आ गया था, लेकिन हमने देखा कि शॉट थर्ड मैन पर केतन घरत से मिसफील्ड हुआ और वहीं पर वो मैच समाप्त हुआ. आणि त्याच्या अगोदर अजय केतनकडनं अजून एक मोठी चूक पाहायला मिळाली होती. चौकार त्याने मात्र सोडला होता आणि तोच त्या स्पर्धेतील त्या सामन्यातील एक टर्निंग पॉइंट नक्कीच आपण म्हणू शकतोय. इसी बीच गेंदबाज फिर से इस बार फुलर लेंथ सीधे बैट से उसको खेल दिया है मिड ऑन की दिशा में. लॉन्ग ऑन के खिलाड़ी गेंद पर आते हुए केवल 1 रन. अच्छी शुरुआत, ठोस आधारशिला रखने की कोशिश में है दोनों भी सलामी बल्लेबाज. अभी तक खासे कामयाब भी रहे हैं. स्कोर 16 रन बिना किसी नुकसान के. यहां से और 27 रनों की केवल जरूरत है जीतने के लिए. नक्कीच जो लक्ष्य आपण पाहतोय त्या लक्ष्याच्या जवळपास या ठिकाणी मात्र जाण्याचा प्रयत्न करतोय रोशन आणि सचिन या दोन फलंदाजाकडून. केतन राऊंड विकेट मारा करतोय. लोअर फुलटॉस चेंडू ऑन साइडला फेकण्याचा प्रयत्न, खूप मोठा गॅप आहे त्या ठिकाणी, परंतु शेवटच्या मोमेंटला मात्र क्षेत्ररक्षक चेंडूवर झेप घेतोय. चेंडू अडवण्यामध्ये नक्की त्याला यश प्राप्त होतोय आणि त्यानंतर फक्त 1 धाव पाहतोय आपण या चेंडूवर. अच्छा पूर्वानुमान के साथ डीप मिड विकेट के खिलाड़ी ने अपनी बाई तरफ जाना शुरू कर दिया था और यही वजह रही कि गेंद तक पहुंच गए. अथवा टाइमिंग काफी अच्छी थी और ठीक ठाक प्लेसमेंट भी था स्ट्रोक में, लेकिन अच्छा क्षेत्र रक्षण. केतन राइट आर्म ओवर द विकेट. इस बार पड़ने के बाद थोड़ी बाहर निकली थी. ऑन साइड में खेलने का प्रयास पूरी तरह से चूक गए वहां पर.
रोशन विकेट की तलाश है। किफायती गेंदबाजी तो करनी ही होगी, लेकिन विकेट्स भी महत्वपूर्ण रहेंगे, क्योंकि बल्लेबाजों की एक बार नजरें जम जाती है तो फिर स्ट्रोक्स खेलना आसान हो जाएगा। स्कोर इस समय रुका हुआ है 17 रन बिना किसी नुकसान के। पहले ओवर में 13 रन आए थे, इस ओवर से अभी तक सिर्फ 4 रन आए हैं। अगली गेंद, इस बार शॉर्ट गेंद थी, उल्टा शॉट खेलने की कोशिश, बार बार कोशिश कर रहे हैं। ये दूसरी बार हमने देखा है इस ओवर में रिवर्स स्ट्रोक खेलने का प्रयास किया और दोनों बार बीट हुए। हालांकि पहली बार जो बीट हुए थे वो वाइड गेंद थी, लेकिन इस बार पुल करते तो निश्चित रूप से एक बड़ा शॉट जमाया जा सकता था, लेकिन पहले ही मन बना लिया था, पॉइंट की दिशा से खेलने का प्रयास किया था। रिवर्स स्ट्रोक की कोशिश लेकिन नाकामयाब रही। एक किफायती ओवर केतन द्वारा थोड़ा बहुत दबाव बनाते हुए बल्लेबाजों पर। बढ़िया गेंद इस बार विकेट कीपर के हाथ से छिटकी है और निशाना चूकता हुआ शॉर्ट फाइन लेग के खिलाड़ी का, जहां पर कोई रन नहीं बनना चाहिए था वहां पर 1 रन। और अब तो एक एक रन के लिए लड़ाई है, संघर्ष है, जद्दोजहद है। 2 ओवर की समाप्ति, स्कोर 18 रन बिना किसी नुकसान के संयुक्त स्पोर्ट्स। नक्कीच या षटकाचा आपण विचार जरा नक्कीच कमबॅक मित्र म्हणेन, कारण पहिल्या षटकामध्ये एकूण 13 धावा खर्च केल्या होत्या गोलंदाज विशूने. विशूच्यासाठी जर आपण अजय ही स्पर्धा जर म्हटली, हा जर सामना जर म्हटलं तर कुठेतरी या सामन्यामध्ये नक्कीच स्ट्रगल केलं, परंतु शेवटच्या क्षणी मात्र जास्त धावांचा नक्की त्यांनी सामना केला होता, परंतु 15 धावांची एक महत्त्वपूर्ण खेळी साकारली. आणि या षटकामध्ये जर आपण विचारलं तर पहिल्या षटकामध्ये एकूण 13 धावा खर्च केल्या होत्या आणि या दुसऱ्या षटकाचा आपण विचार केला तर कमबॅक षटक मित्र म्हणेन, कारण फक्त 5 धावा खर्च केल्या गोलंदाज केतनने. धावसंख्या आपण पाहतोय धावफलकावर बिनबाद 18. अजूनही आपण 3 षटकांच्या ठिकाणी खेळ पाहणार आहोत, तर पाहूया या ठिकाणी एक कोणत्यातरी गोलंदाजाला अजय ब्रेक थ्रो द्यावा लागेल, त्यावेळी नक्कीच एक मनोधैर्य वाढेल विक्टोरियन स्पोर्ट संघाचं. पाहूया शोएब मेमन कशा रीतीने गोलंदाजी साकारतोय, स्वतः उत्कृष्ट समालोचक सुद्धा आहेत आणि पाहूया स्वतः संगणक आहेत आणि कशा रीतीने मात्र तिसऱ्या षटकामध्ये गोलंदाजी साकारतायत. जी हाँ, खुद कैप्टन आए हैं गेंदबाजी के लिए, मरता क्या न करता, क्योंकि विकेट की सख्त जरूरत है, खुद पर जिम्मेदारी ले ली है। 18 गेंदें और जीतने के लिए 25 रनों की आवश्यकता। दूर दूर तक फैलाया हुआ क्षेत्र रक्षण, एक शॉर्ट थर्ड मैन थोड़ा सा स्क्वायर है और शॉर्ट फाइन लेग का जो खिलाड़ी है वो थोड़ा सा फाइन रखा गया है। 7 खिलाड़ी बाउंड्री पर। शोएब की पहली गेंद, आगे रखी हुई गेंद हाफ वॉली में बनाकर उसको ड्राइव कर दिया है, लॉन्ग ऑन पर खिलाड़ी मौजूद, 1 ही रन। समीकरण आसान है, 17 गेंदें हैं और जीतने के लिए 24 रनों की जरूरत है। बल्लेबाजों को पता है कि सिंगल डबल से भी काम बन सकता है, एक आध बाउंड्री बीच में आ जाएगी तो आसानी से अपने लक्ष्य तक पहुंच सकते हैं। नक्कीच आता मात्र विक्टोरियन संघासाठी आपण एवढंच म्हणू शकते की या ठिकाणी मात्र गोलंदाजांना वारंवार निर्धाव चेंडू फेकावे लागतील, आधीमध्ये या ठिकाणी गडी बाद करावं लागतील, त्यावेळी एखाद्या वेळी फलंदाजी करणाऱ्या संघांवर प्रेशर पाहायला मिळेल, परंतु तशा प्रकारची गोलंदाजी होते का पाहूया. थोडासा दूरवरून हा फटका खेळला होता, चेंडू अतिशय वेगाने जातोय सीमेरेषेकडे, लॉंग ऑनचा क्षेत्ररक्षक वाईट लॉंग ऑनवर चेंडू जाऊन उचलतोय, तोपर्यंत मात्र या ठिकाणी फक्त एकदा पूर्ण केले. दुसऱ्या धावाचा प्रयत्न केला होता त्या ठिकाणी, परंतु शेवटच्या क्षणी मात्र परतले दोन्ही फलंदाज आपापल्या घरामध्ये. सुखरूप आपण पाहतोय धावसंख्या निकेत 1 ने पुढे जाते, आता मात्र बिनबाद 20. नॉन पावर प्ले ओवर्स का खेल चल रहा है, हालांकि कैप्टन ने कोई खास प्रबंध वहां पर नहीं किया है। विकेट निकालने के लिए कैचिंग पोजीशन में कोई खिलाड़ी नहीं है, सिर्फ 2 खिलाड़ी सर्कल के अंदर है। इस बार नीचे रही गेंद, देखना है बैट से या नहीं, खुद गेंदबाज उठाते हुए और रन वहां पर चुरा लिया। वाइड गेंद है, दिशाहीन थी, बल्ले पर नहीं लगी थी। अतिरिक्त रन, और इस समय अतिरिक्त रन देना बिल्कुल भी अफोर्ड नहीं कर सकती है विक्टोरियन टीम। नक्कीच ज्या अवांतर धावा खर्च करतायत गोलंदाज क्षेत्ररक्षक, त्या धावांवर मात्र या ठिकाणी ब्रेक लावावा लागेल, कारण लक्ष आपण बघितलं जास्त मोठं लक्ष नाही आणि त्या लक्ष्यासमोर जर डिफेन्स करायचं असेल, गोलंदाजांना फाईट करायची असेल तर नक्कीच अवांतर धावांवर आपल्याला पूर्णपणे रोख लावावी लागेल. कुछ अलग योजना बनाकर शायद बॉलिंग करने की आवश्यकता। इस बार डेड बॉल क्रीज के कोने से करने का प्रयास है। बाएं के गेंद बल्लेबाज के सामने जब करते हैं तो स्टंप्स के नजदीक आकर करते हैं राउंड द विकेट, और दाहिने हाथ के बैट्समैन के लिए क्रीज के कोने से बॉलिंग कर रहे हैं। ये देखिए फिर से वाइड ऑफ द क्रीज, और पिच गेंद लॉफ्ट कर दिया है, झन्नाटेदार शॉट, 6 रन। कमाल की टाइमिंग,
जबरदस्त प्रहार पाहायला मिळाला अजय आणि या षटकाराने मित्र एवढंच म्हणेन की विजयाच्या दिशेने वाटचाल करतोय की काय संयुक्त स्पोर्ट्स संघ। निश्चित रूप से स्थिति तो बहुत ही मजबूत हो गई है। स्कोर इस समय 28 रन बिना किसी नुकसान के, केवल 15 रन दूर है जीत से। शायद यॉर्कर की कोशिश की थी लेकिन सही तरह से यॉर्कर एग्जीक्यूट नहीं कर पाए और बहुत ही शानदार शॉट। इस बार फिर से मौका था, हालांकि किनारा लगा है, गेंद काफी फाइन जा रही है, लॉन्ग स्टॉप सीमा रेखा के बाहर, नो बॉल और 4 रन। महंगे साबित होते हुए विक्टोरियन की कैप्टन शोएब मेमन, नो बॉल फ्री हिट। लोअर फुल टॉस इस बार जमीनी रास्ते से खेल दिया है, गैप में खेलने का प्रयास, लेकिन फील्डर मौजूद है डीप में, थोड़ा सा फंबल वहां पर, मिस फील्ड। बॉडी लैंग्वेज जो है विक्टोरियन स्पोर्ट्स की वो भी अब निगेटिव नजर आती हुई। 2 रनों के साथ रन संख्या तेजी से आगे बढ़ती हुई 35 रन, केवल 8 रनों की और जरूरत है जीतने के लिए संयुक्त स्पोर्ट्स को। नक्कीच विजयाचा सुगंध आता मात्र दरवलतो या खेळाडू कक्षामध्ये संयुक्त स्पोर्ट्स संघासाठी, कारण चांगली फलंदाजी या ठिकाणी पाहायला मिळाली सलामीवीर जोडी करून। आता मात्र या ठिकाणी बिगिट केला जातोय अतिशय वेगाने, लॉंग ऑन आणि डीप मिड विकेटच्या मधून खूप गॅप होता आणि त्या गॅप मधून मात्र चेंडू अतिशय वेगाने जातोय सीमा रेषा पार, चौकार। बहुत ही शानदार प्लेसमेंट, बॉटम एंड का बहुत अच्छा इस्तेमाल कर रहे हैं इस ओवर में सचिन। सचिन के बैट से निकलने वाला ये दूसरा चौका, एक छक्का भी लगा चुके हैं और रन संख्या अब 39 पर जा पहुंची है। केवल औपचारिकताएं शेष, 20 पर बैटिंग करते हुए सचिन, रोशन खेल रहे 14 पर। बहुत ही बढ़िया पार्टनरशिप पहले विकेट के लिए, 10 विकेटों से मैच जीतने का अच्छा मौका है संयुक्त के पास। वही कोशिश है, इस बार ऑन ड्राइव कर दिया है डीप मिड विकेट, वाइडिश डीप मिड विकेट पर 1 रन। और ये काफी महंगा ओवर अब जाकर समाप्त होता हुआ कैप्टन शोएब मेमन का। 3 ओवर्स के बाद 40 रन बिना किसी नुकसान के। नक्कीच आपण या षटकाचा विचार तर खूपच धावा या ठिकाणी मात्र खर्च केला गोलंदाज शोएबने। आता मात्र विजयासाठी फक्त आपण बघितलं तर 3 धाब्यांची गरज, उर्वरित 12 चेंडू मागे। एक चांगली पार्टनरशिप या ठिकाणी पाहायला मिळाली दोन्ही फलंदाजामध्ये, एक चांगली भागीदारी आपण पाहतोय रोशन आणि सचिन। जी सलामी वीरावर जी अजय जबाबदारी टाकली होती गोलंदाजाने, ते जबाबदारी आहे ती मात्र पूर्णपणे चोख पार पडताना, कारण कुठेही न डगमगता स्थिरपणे मात्र त्यांच्या बॅटमधून आपल्याला धावा पाहायला मिळाल्या आणि त्याच जोडीवरच्या या खेळीने मात्र विजयाचा सुखर जो रस्ता होता तो मात्र या ठिकाणी मात्र आपण पाहतोय फक्त 3 पावलं दूर आपण पाहतो या संघाला। कमाल का प्रदर्शन रहा है संयुक्त स्पोर्ट्स का, गेंदबाजों ने कमाल की गेंदबाजी की। योगेश ने पावर प्ले में 7 रन देकर 2 विकेट लिए थे, उसके बाद रोशन ने अपने 2 ओवर्स में केवल 13 रन खर्च किए और 3 सफलताएं प्राप्त की। अशफाक जरूर थोड़े महंगे साबित हुए थे, लेकिन आखिरी ओवर में कैप्टन रुपेश ने बहुत ही किफायती गेंदबाजी की, सिर्फ 6 रन खर्च किए थे। और जवाब में बल्लेबाज तो लाजवाब बैटिंग कर रहे, दोनों भी सलामी बल्लेबाज रोशन और सचिन। जीत की दहलीज पर इस समय संयुक्त स्पोर्ट्स, नया ओवर लेकर मुस्तफा। 12 गेंदे और जीतने के लिए केवल 3 रनों की आवश्यकता है। इसके बाद एक और अच्छा मैच देखना मत भूलिएगा। रामघरत फेम टीम, आई कालूबाई लोनाड बनाम गुलाम साबिर फेम टीम, अमान स्पोर्ट्स। अब एक कैचिंग पोजीशन में खिलाड़ी, शॉट एक्स्ट्रा कवर पर खुद कैप्टन। फुल टॉस सीधे बैट से खेल दिया है, फील्डर मौजूद है लॉन्ग ऑफ पर, कैच छूट गया। 1 रन पूरा किया और कोई जल्दबाजी बल्लेबाज नहीं दिखा रहे हैं, दूसरा रन नहीं लिया है वहां पर, जीवनदान मिलता हुआ। और फील्डिंग में जो एफर्ट है वो भी दिखा रहा है कि पूरी तरह से मैच ही छोड़ दिया है विक्टोरियन स्पोर्ट्स ने। नक्कीच आपण पाहतोय पूर्णपणे बॉडी लँग्वेज कमकुवत आपल्या या ठिकाणी पाहायला मिळते या विक्टोरियन संघाची, कारण आता मात्र 11 चेंडूमध्ये फक्त 2 धावांची आवश्यकता आहे हा सामना जिंकण्यासाठी। पाहूया काही या ठिकाणी चमत्कार गोलंदाज करतोय का। सामना करायला डाकुरे हाताने इथे मात्र सी चिट खेळण्याचा प्रयत्न केला होता, परंतु चेंडूने बॅटमध्ये मात्र एलिव्हेशन पाहायला मिळालं नाही, संपर्क त्या ठिकाणी झाला नाही। आणि अजय आता मात्र चेंडू खूप शिल्लक आहेत, फलंदाज आता मात्र वेगवेगळ्या प्रकारचे प्रयत्न नक्कीच करू शकतील, कारण त्याच्याकडे संधी आहे। देखिए तीसरी बार यह प्रयास किया है रिवर्स स्ट्रोक खेलने का, लेकिन अपनी हसरत पूरी नहीं कर पा रहे बल्लेबाज रोशन।
अच्छी गेंद इस बार बॉलर की तरफ खेलने पर मजबूर किया था। फॉलो थ्रू में बढ़िया फील्डिंग, कोई रन नहीं। अब 9 गेंदें बची है, जीतने के लिए मात्र 2 रनों की आवश्यकता। मुस्तफा एक बार फिर से फुल टॉस, मिस टाइम है लेकिन गैप में फील्डर काफी दूर, 1 रन जरूर मिलेगा यहाँ पर और 1 से ही संतुष्ट होते हुए बल्लेबाज। स्कोर्स लेवल हो चुके हैं दोनों भी टीमों के। स्कोर इस समय 42 रन बिना किसी नुकसान के। मेरे ख्याल से पहली टीम बनेगी संयुक्त स्पोर्ट्स जो 10 विकेटों से जीत दर्ज करेगी इस टूर्नामेंट में। लेग स्टंप के बाहर वाइड और इसके साथ ही ये मैच समाप्त होता हुआ। मैच को जीत लिया है 10 विकेटों से संयुक्त स्पोर्ट्स ने। हार्दिक हार्दिक अभिनंदन संयुक्त स्पोर्ट्स एंड हार्ड लक विक्टोरियन स्पोर्ट्स। थैंक यू डीजे। मैन ऑफ द मैच खिलाड़ी की तरफ चलते हैं और मैन ऑफ द मैच खिलाड़ी है जिन्होंने ऑलराउंड प्रदर्शन किया है संयुक्त स्पोर्ट्स के लिए। गेंदबाजी में 2 ओवर्स में 13 रन देकर 3 विकेट और बल्लेबाजी में 15 रनों की नाबाद पारी, रोशन। तर रोशन थोडासा फास्ट या, कारण मान्यवरांच्या शुभ हस्ते आपल्याला या ठिकाणी देखील पारितोषिक दिले जाणार आहे। तुला या ठिकाणी गुणगौरव केला जाईल। जबरदस्त ऑलराऊंडर परफॉर्मन्स रोशन जण आपल्याला पाहायला मिळाला संयुक्त स्पोर्ट्स संघासाठी। की आपण टीव्ही स्क्रीनवर पाहू शकता आमचे रिक्स वॉच स्पॉन्सर मिस्टर जितूजी भालेकर, त्याचप्रमाणे सन्माननीय चंदेजी साहेब, एक समाजसेवक संदीपजी चंदे साहेब नक्कीच आपण टीव्ही स्क्रीनवर पाहू शकता। एक चांगला कॅमेरा वर्क या ठिकाणी आपण पाहतोय मिस्टर भावेश यांच्या माध्यमातून। आपण पूर्ण स्पर्धेचा लाईव्ह थेट प्रक्षेपण पाहू शकता मित्रांनो प्रिन्स म्यूज यांच्या माध्यमातून। तर प्रथम आपण या ठिकाणी नक्कीच पारितोषिक देणार आहोत। मी संदीपजी चंदे साहेबांना विनंती करतो की आपण दिनेश चौधरी स्पॉन्सर सीट बॉक्स आपण या ठिकाणी खिलाडूस प्रदान करणार आहोत। त्यानंतर विलास पाटील विद्यमान उपसरपंच खांडवल यांच्या माध्यमातून आम्हाला गिफ्ट हॅम्पर लाभलेला आहे। तर मी जितूजी भालेकर साहेबांना विनंती करतो की आपण हे पारितोषिक आपण देणार आहोत। त्यानंतर डिस्काउंट वाउचर इंद्रपालजी तरे आणि संदीपजी तरे यांच्या माध्यमातून आम्हाला लाभलेला आहे। सन्माननीय जयेश रामकर त्यांना मी विनंती करतोय की आपल्या शुभ हस्ते आपण डिस्काउंट वाउचर आपण या ठिकाणी देणार आहोत। मिनी माथेरान धाबावर नक्कीच आपण जाऊ शकता, स्वादिष्ट जेवण त्या ठिकाणी आपल्याला मिळेल। त्यानंतर दिलीप पाटील स्पॉन्सर गिफ्ट हॅम्पर आहे। सन्माननीय जयेश यांना मी विनंती करतोय की आपल्या शुभ हस्ते आपण पुढील पारितोषिक देणार आहोत। त्यानंतर खान साहेब स्पॉन्सर गिफ्ट हॅम्पर आहे मिस्टर राम भोईर यांना विनंती करतो की आपल्या शुभ हस्ते आपण हे पारितोषिक देणार आहोत। त्यानंतर प्रेम मसने स्पॉन्सर जी सुंदर ट्रॉफीज आहे ती मी मिस्टर हरेश भोईर यांना विनंती करतो की आपल्या शुभ हस्ते आपण हे सुंदर ट्रॉफीज आपण या ठिकाणी देणार आहोत। आणि त्यानंतर आमचे रिक्स वॉच स्पॉन्सर जितूजी भालेकर यांच्या शुभ हस्ते आपण महेश भोईर यांना मी विनंती करतो की आपल्या शुभ हस्ते आपण या ठिकाणी पारितोषिक देऊया। तर प्रत्येक सामनावीर पुरस्कारासाठी एकूण 7 पारितोषिक पाहतोय आणि ते स्वीकारतोय संयुक्त स्पोर्ट्स संघाचा हा अष्टपैलू खेळाडू मिस्टर रोशन। रोशन तुला पुढील सामन्यासाठी खूप खूप शुभेच्छा आणि बेस्ट ऑफ लक। तर नक्कीच आपल्या समोर आता मात्र नवीन सामना या ठिकाणी येत आहे। आयोजक संघ होस्ट टीम आई कालूबाई लोणार संघाने नक्कीच नाणेफेकीचा लोणार संघाने नक्कीच कॉल प्राप्त केला होता। प्रथम फलंदाजी स्वीकारले अमन स्पॉट भिवंडी संघासमोर।